गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. कलाकारी विथ आकाश या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आपल्या चॅनलला आतापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. सुरुवातीलाच बोलतोय कारण सबस्क्रायबर्स की कमी आहे. ठीक आहे, टॉपिक वरती येऊया. आता मी झोप कमी झाली म्हणूनच होते, कारण सकाळचे पहाटेचे आता ऑलमोस्ट 5:30 पावणे 6 झालेले आहेत आणि मी निघालेलो आहे माझ्या मित्रांसोबत अलिबागला. येस, यू हर्ड राईट. सार्थक, तू जर बघत असशील हा व्लॉग तर प्लीज चिडवू नकोस मला. सो सुजल आणि साहिल माझे जे 2 फ्रेंड्स आहेत त्यांनी मला काल रात्री अचानक येऊन धक्का दिला की आकाश, आपल्याला उद्या सकाळी पहाटे 6 वाजता निघायचं आहे अलिबागसाठी. आता ऑलमोस्ट 6 वाजत आलेले आहेत तरी ते अजून इथे आलेले नाहीयेत. सुजल, साहिल, वेअर आर यू? तुम्ही मला बोलला की सकाळी 6 वाजता निघायचं आणि स्वतः अजून आलेले नाहीयेत. बट असो, आपण त्यांची वाट बघतोय. ते आल्यानंतर आपण निघणार आहोत. तुम्हीही आमच्यासोबत चला आणि या जर्नीचा एक छोटासा पार्ट बना किंवा मोठा बना, तुमची इच्छा. सो लेट्स गो, मजा करूया गाईज. आता ना मला यांची वाट बघता बघता लिटरली झोप यायला लागली, बिकॉज आय डिडंट स्लीप फॉर 1 मिनिट. ये कुछ ज़्यादा हो गया. झोपलोय मी, पण 1 ते 1.5 तासच झोपलोय, बिकॉज मी काल जो ब्लॉग शूट केला होता तुमच्यासाठी तो मी रात्रभर एडिट करत बसलोय. सो प्लीज एक सबस्क्राईब, 1 सबस्क्राईब. आजच्या ब्लॉगमध्ये ना मी पूर्ण वेळ सबस्क्राईब बोलत राहणार आहे, कारण यार मेहनत झाली आहे. सो थोडासा सपोर्ट पण मिळाला पाहिजे. आणि सुजल, साहिल, प्लीज असं मत करो रे भाई. एकतर मी रात्रभर माझी झोप नाही झाली आहे, मला आता कसं तरी होतंय. आणि तुम्ही एवढा वेळ लावता ना, मला आता राग येतोय रे भाई. लवकर या. किती वाजता येणार होता रे तुम्ही? चॉकलेट बिकलेट नकोय मला. काय? अरे चॉकलेट नाही, केक आहे भाई. केक सकाळी किती वाजता येणार होता तुम्ही? किती वाजता येणार होता? काय याच्यामुळे लेट झालाय? किती वाजता उठलाय तू सुजल? खरं सांग. 6 केलं. अरे सीन काय आला, थांब मी गाडीत येतो मग सांग सीन. मला थोडासा पाण्याचे वांदे झालेले. आमच्या इथं पण तोच सीन आहे. मी गाडीमध्ये बसतो मग आपण बोलू. तो गाईज, सुजल आणि साहिल आता आलेले आहेत आणि आपण कशासाठी, झोप नाही झाली यार माझी, कशासाठी आणि कुठे चाललंय हे जरा ब्लॉग मध्ये एकदा सांग. अलिबागला चाललोय. अलिबागचा एक शूट आहे, त्याच्यासाठी चाललोय आपण. शूट साठी? हा, शूट मीन्स शूटचं लोकेशन बघायला चाललोय. ओके. सो काय शूट आहे ते लवकरच समजेल. त्याचं काहीतरी काम आहे. सो मी म्हणलं की मी पण येतो त्यासोबत. कॉन्टेंट भेटतं ना कॉन्टेंट भाई. भाई, कॉन्टेंट. साहिल, तुझं काय म्हणणं आहे? 100%. 100% नाही. लेट का आलाय तू सांग. नेहमी तुझ्यामुळे लेट होतो भाई. माझ्या भाई लेट नाही भाई, सगळे टाइमच होत. नाही बघा, या टाइमला माझ्याकडनं लेट झालाय. साला वॉचमॅन आहे ना माझा. मी 6 वाजता सुजाला एक जण बोला. ते नाही केलं तर माझी मम्मीने मला सांगितलं 5 वाजता चालू होईल पाणी. मी भाई फुल रेडी. 5 वाजता आपण साला वॉचमॅन सकाळ 5 वाजल्यापासून उठवतोय. बोलतोय अरे इसने बोला है, काय बोलतोय, सेक्रेटरीने बोला है 6 बजे बोलने का. मी 6 वाजता कॉल करतोय तो बोला अरे सेक्रेटरी बोल रहा है अभी 6:15 को खोलना. अरे मी बोला अरे मेरे को जाने का है काम पे यार, आप खोलो. त्याला त्याच्याशी भांडून पाणी चालू करायला लावलाय मी, म्हणून लेट झाला. तर माझं कधीच झालं असतं, रेडी झालं असतं कधीच. ओके. साहिल, तुझं काय म्हणणं आहे? ओनली थम्स अप. बाय साहिल आज लाईव्ह आहे का नाही? साहिलचं एक युट्यूब चॅनल आहे लाईव्ह स्ट्रीमचं, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईल, आज रात्री तुम्ही जाऊन बघा. अरे आज लाईव्ह येईल मी. हा, आणि आज लाईव्ह आहे. आजचा टायटल मी आताच सांगतो. आय एम क्विटिंग. आईच्या गावात व्हॉट क्विटिंग यू आर? आय एम क्विटिंग. असे शॉक देतात ना मला प्रत्येक वेळी. हे दोघं येऊन काही ना काही शॉक देत असतात गाईज. नाही सांगू शकत तुम्हाला मी. आणि मी किती वाजता झोपलो असेल गेस करा. मला लिटरली बोलताना अडकते. मी 2 वाजता झोपलोय. 3 वाजता. तू 2 वाजता. साहिल, तू किती वाजता झोपलाय? मी 3:30. सिबिल लाव. 3:30. मी ऑलमोस्ट 3:45 झोपलोय, कारण मी रात्रभर ब्लॉग एडिट करत होतो. डेडिकेशन गाईज, डेडिकेशन. लगेच सकाळी उठलोय, आवरलोय आणि वापस मी रेडी होऊन बसलोय, पण तुम्ही लेट केला. मला लिटरली झोप यायला लागलेली. मी ब्लॉग मध्ये सुद्धा बोललोय घरामध्ये, तुम्ही बघा ते. ठीक आहे, आता जातोय, जर्नी कंटिन्यू करूया, मजा करूया. गाईज, साहिलने आलेलं आपल्याला काहीतरी खायला दिलंय, चॉकलेट. त्याला माहित होतं कारण मी चिडणार आहे. या दोघांना माहित होतं कारण लेट आले ते, त्यामुळे त्यांनी मला खायला दिलंय.
मी खातोय आणि आमच्या खूप साऱ्या गप्पा होत होत्या. मी म्हणलं असंच नका बोलू, ब्लॉग मध्ये बोला. बरोबर की नाही सुजल? सुजल एवढा लो का दिसतोय आज? झोप नाही झाली का तुझी? सुजलचा ठेवून निघत नाही 2-3 दिवसामध्ये बाहेर आले. एकदा डान्स कर ना स्टेज. नको 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 नको. अरे देवा, कुठे डान्स कर स्टेजवर? अरे कसं करूया मी? अरे अगं सीन काय झालाय, पहिल्याच घशाची वाट लागली आणि काल आणि आज परफॉर्मन्स करून अजून वाट लागेल. आज आणि उद्या हे 3 दिवस माझे फुल खतरनाक. पण मजा येते गाईज. काय व्ह्यू दिसतोय का बाहेर? बघा भारी एकदम. लवकर निघालो म्हणून भाई. हा काय लवकर यार, अजून थोडं लवकर सनराईज बघायला भेटलं. खरं आहे ना, 5 वाजता साहिल पडतंय. इस पे मीम जाने वाला भाई. याच्यावर मीम जाणार आहे भाई. खरं तर आमच्या वॉचमॅनने पाणी कमी सोडलं. अरे यार तेरी वॉचमॅन की कटकट 6ला वॉचमॅन ब्लॉग बघायला. बघू दे. तुझं पनवेल मध्ये गाईज सध्या सिडकोच्या पाण्याचा सिडको problem आणि आहे. महानगरपालिका. त्यामुळे पाणी जपून वापरा. पण गाईज सार्थकला मिस करताय का तुम्ही? अरे खूप पाहिजे होता सार्थक. मजा आली असती. अजून मजा आली असती. बरोबर आहे ना, Energy आली असती. energy. नाही तो उठला पण नसता एवढ्या सकाळी. म्हणून बोललो की त्याला. माझी तर हालतच करावं. मला खरं सांग, मी कॉल केल्यावर तू उठला होता ना? नाही ना. आय मीन तूच कॉल केला होतास तेव्हा, त्यावेळीच उठलेला ना तू? हो अरे काय, मी त्याच्या आधीच उठलेलो रे. पण सीन काय झाला, माझ्या अंघोळीचा सीन होता म्हणून होताय वांदेच वांदे. चालतंय. हे पुढे डोंगर भारी दिसतात रे. अरे काय ना यो. अच्छा कर्नाळा अभयारण्य. ओके तिथं पण जाऊ. हा, तिथला बोल ब्लॉग बनवू. ते ट्रॅकिंग कॉन्टेंट आहे भाई. गाईज वी आर रीच द लोकेशन. सुजलच्या इथे मामा राहतात, त्यांच्या इथे आम्ही आलो आहे आणि सुजलचं जे आता काम आहे ते तो करतोय. आणि इतका भारी व्ह्यूज बघायला भेटलेत ना अलिबागमध्ये. येते आता लिटिल बिट कोकण वाईब देत आहे. फायनली रिच्ड गाईज. हाऊ आर यू फिलिंग? झोप आली. ड्रायव्हर भाई थकलो, कंटाळा आला, पण भाई मजा येते. हे सुजलच्या मामांचं घर आहे. सिरियसली मस्त घर आहे, बंगलोच वाटतं. गाईज जस्ट मी आता जो व्ह्यू दाखवते तो तुम्ही बघा. तुम्हाला खूप मजा येईल. खूप भारी व्ह्यू आहे. जस्ट लुक ॲट दिस व्ह्यू. नेचर हिल्स मी एव्हरी टाइम. व्हॉट अबाउट यू? साहिल इथे गेम्स खेळतोय, मी पण खेळतो साहिलसोबत. थांब, अरे बॉल कुठे आहे? बॉलच नाही याच्यात. अरे हा कोपऱ्यात आहे. हा बॉल आहे. दिसतो का आपण? हा ओके. तुझी टीम कोणती आहे? मी ही साईड, तू ही साईड. मी ही साईड आहे का? ओके. ए नको ब्लॉगला नको. साहिल काहीतरी बोलत होत असते. साहिल बोलतोय. नाही नो माझ्या कोणी ओळखीच्या आणि स्ट्रीमवर मी दाखवलं आणि जर कोणी बघितलं नाही. मी हे बोलतोय. प्रत्येकालाच वाटत असतं जे कॉर्पोरेट किंवा कुठलाही जे जॉब करतात ते फ्रस्ट्रेट होताच एका पॉईंट नंतर. सो सगळ्यांनाच वाटतं की अशा नेचरमध्ये येऊन थोडंसं पीसफुल एकदम वाईब एन्जॉय करणं, चिल राहणं. 10 to 6 वाला जॉब वाले रिलेट करतो हां की इकडे काय लाईफ आहे. हो आणि ते बॉसची किटकिट सगळ्याचं. हा ना. मे बी हे फार्म हाऊस आहे ना. सुजलला विचारू पण आल्यास. सुजल गाईज इकडे सुजल आलाय आणि ह्या दोघांमध्ये मॅच लागतीये. बघू कोण जिंकतंय. सुजल कम ऑन, यू कॅन. हा तू जा. हे बाय, हे बॉल आहे. हा एकच. साहिल ही वाली साईड का घेतोय तू नेहमी? जिंकतोय म्हणून. अरे आज माझा कुठचा आहे? तुझी ही आहे, माझी ही आहे. तू याला हात नाही लावायचा भाई. हा माझा आहे डिफेंड. हा बघ. मग हा काय आहे? हा तुझी साईड आहे ही. वा. काहीतरी उलट झालं हे. अरे मग मी तुला काय म्हणतोय? स्टिबिरी डोप डोप. घे ना. ओके चल 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 चल. अच्छा ही साईड तुझी आहे. या स्पेसिंग मला या साईड. थम्स अप लवर वन अँड ओनली. तुला या साईडला मारायचं, या साईडला मारायचं. ओके. अच्छा हे बघ. ओके. या फेसिंग वाले तुझे आहेत. या फेसिंग वाले. हे जो विनर होईल तो पार्टी देणार. मी आणि जो हरेल तो
मी हरलो पाहिजे. हे तू इकडे. हा माहिती आहे. सॉरी मी उलट बोललो, जो हारेल तो पार्टी देणार. आजची ट्रीट त्याच्याकडून. ए गेला गेला गेला. नाही अजून आत नाही गेलाय. अरे ही इथे नाही. हे अडव अडव. सुजल दोन खेळ तू फुटबॉल मध्ये भाई तू चॅम्पियन होता. हे जाऊ दे जाऊ दे. अरे स्वतःहून मारलंस. ये सुजल इज द विनर. सुजल पार्टी स्टिबर डोप डोप. मारा. ए साहिल तुझा आहे. हा जोरात मारायचं, जोरात. आकाश जोरात मारायचं थोडं. हा साहिल तुझाच आहे आता. साहिल घे. अरे घ्यायला पाहिजे होतं तिथून. तू तिथं हात नाही ठेवू शकत. अरे तुझं. अरे मी कसा मारणार, तू मार. साहिल घे. बॉलला एम करा रे साल्यांनो. मेसी 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 मेसी. CR7. अरे गोल आहे बाय, गोल आहे. एक याच्यातच गोल. अजून एक. मी शिकतोय गाईज. नाही आरामात होईल होईल. मला पण प्लेइंग थोडी फॉर येतं. फर्स्ट टाइम. मी पण मागच्या वेळी एकदा हरलो होतो. तू गोव्याला खेळून आलाय ना. पण तेव्हा प्रॉपर ए गोल. सॉरी उलटाच काय मारतो. हा ओन गोल झाला असता आता. ओ गोल आहे बाय, गोल आहे. फर्स्ट गोल. गाईस पोहे आलेत आपल्याला खायला. अशा नेचरमध्ये पोहे खायची मजाच वेगळी. हे थम्सअप भाई मध्ये आलाय तो थांब. अरे एक्सपोजर वाढला. हां अशा नेचरमध्ये बसून पोहे खाणार आहोत आम्ही आता. सो गाईज आमचा नाश्ता करून झाला आहे पोट भरून. आम्ही पोहे खाल्ले थोडेसे आणि चहा पिला. खूप भारी होते. थँक्स टू सुजलचे मामा आणि सुजलची मामी पण त्यांनी बनवलं असेल मे बी. सो त्यासाठी त्यांना थँक्यू सो मच. खूप टेस्टी होतं. आणि आम्ही एका एकदम भारी बीचवर आता चाललो आहे. पण त्या घरापासूनच जिथे आम्ही आत्ता होतो तिथून थोडंसं काही अंतरावर ते बीच आहे. आणि बीचला गेल्या बीचचे व्ह्यूज व्हिडिओज मी तुम्हाला सगळं दाखवेल. मजा करणार आहे खूप आहे मी आता. आणि साहिल आणि सुजल आज सार्थकची जागा घेत आहेत. मी एकटाच बडबडतोय ब्लॉगमध्ये. अरे तुम्ही पण एक्झिस्ट करताय ब्लॉगमध्ये, बोला काय ते. सार्थक पण असंच करतो. सार्थकचं किती वेळा नाव निघतंय भाईसा. Losing time, I'm fading fast. I just wanna make it last. Try to let go of the past. I close my eyes, embrace the blast. Sleepless nights and headaches stack. Restlessness to hell and back. What's my purpose? What do I grab? A slippery surface, a heart attack. So guys, I am right now one of the best place of my life. खूप भारी वाटतंय बघून. स्वर्ग फील होत आहे. थँक्स टू सुजल अँड साहिल ज्यांच्यामुळे मी इथे येऊ शकलो. इतकं भारी वाटते मला. हे सुख वाटते. सुख मी नाही बोलू शकत. असं भरून आल्यासारखं खूप भारी वाटतंय. एकदा व्ह्यू दाखवू सुजल. फक्त मी चाललोय. I'm stuck in a prison of doubt. In this time. मी एक गोष्ट नोटीस केली. मी मुंबईतले एवढे बीच फिरले पण आत्तापर्यंतचं सगळ्यात बेस्ट बीच मला हे वाटलं. मला नाही आवडले मुंबईमधले बीच. नुसती ती घाण गर्दी गोंधळ. तिथलं पाणी पण स्वच्छ नसतं. बरोबर. हां मला नाही आवडले. जेन्युअनली जे आहे ते खरं बोलायला काय पण प्रॉब्लेम. ठीक आहे. त्या मुंबईच्या नाही भाई इथे काहीच गर्दी नाही. लिटरली बीचवर आम्हीच आहे. फक्त त्या साईडला काही लोक आहेत. इकडे होते थोडेफार आधी लोक. ते गेले. ते सकाळपासून आले असतील मे बी. ते पण निघून गेले एन्जॉय करून. किती शांतता आहे भाई. सण पण ऊन पण एवढं नाहीये बघा. आता एकदम नॉर्मल वातावरण आहे. नॉर्मल. सुजल भाई थँक्यू. अरे थँक्यू. साहिल थँक्यू फॉर द फिरायला भेटला नाही बस. यांनी रँडमली मला काल रात्री येऊन बोलली की आपल्याला उद्या जायचं. आणि जर रँडमली आमचं पण ठरलं अचानक असल्यानंतर एवढ्या भारी जर व्ह्यू बघायला भेटत असेल अरे बरोबर. रॅन्डम प्लॅन. भारी आहे. अजून काय पाहिजे आयुष्यात.
पण सार्थक नेहमीच केलं. सार्थक नाही सार्थक बाई तू बघतोय. सॉरी बाई, पण काय करायचं आम्ही? नाही नेक्स्ट टाइम आपण आमची. आपला फार्म हाऊसचा प्लॅन होतोय तेव्हा तर तो असणारच आहे. Obviously. हा आता काय आम्ही हा व्ह्यू एन्जॉय करतो, फोटो व्हिडिओज काढतो आणि मग घरी जायचंय. पण आजचा ब्लॉग तुम्हाला 100% आवडणार. मी सकाळी जसं बोललेलो की सबस्क्राईब करा हे बोलणार, पण मला आता नाही राहिली ती इच्छा बोलायची. मला हे व्ह्यू बघितल्यानंतर काहीच नको आहे, काहीच नको खरंच. जस्ट सुकून 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 आहे. When my day's on, I might just fall in love. I know the DJ and I love this song. Me and you and the night feels so young. Every single moment has led up to this one. Losing time, I'm fading fast. I just wanna make it last. Try to let go of the past. I close my eyes, embrace the blast. Sleepless nights and headaches stack. Restlessness to hell and back. What's my purpose? What do I grab? A slippery surface, a heart attack. And sometimes you just gotta believe. There's something that'll give you relief. There's something that'll have what you need. What you need. I'm evaporating. Baby, I'm just guessing, but I've got a feeling. Whoa, we could dance all night. सो गाईज हे बीच मला सोडून जाऊ नाही वाटत आहे. जे काय बोलायचंय ते माझा फेसच बोलत असेल. आपण उलटा आहे ना संडे राईड म्हणून आपण करूया. स्कूटी वरती येऊया एकदा. सुजल खरं तर बोलतोय आहे ना, 2 तास स्कूटी लागतात, प्लॅन लागतो. करायचा आहे, पण माझी आहे इलेक्ट्रिक. माझा विचार करा तुम्ही. नाही आपण पेट्रोल गाडी बघू. तूच घेऊन ये एखादी माझ्यासाठी स्पेशल. आपण नक्की येऊ. स्कूटी वरती जाऊ मस्त वेगळी. हे हा व्ह्यू सोडून नाही जाऊ वाटत आहे ब्रो मला, खरं जेन्युअनली सांगतो. पण असं निघालेलं आहे. सुजलचं जे राहिलेलं काम आहे ते त्याला करायचं आहे. म्हणजे त्याने माझ्यासाठी, त्यांचा प्लॅन नव्हता ॲक्च्युली बीच येण्याचा, पण मी बोललो भाई अलिबागमध्ये आलोय तर व्ह्यू कसा मिस करू शकतो, राईट. त्यामुळे मग मी बोललो की चला. आणि फॉर्च्युनेटली ते त्याच्या मामांच्या घरापासून जवळच होतं, तर बोललो जायलाच पाहिजे आपल्याला. सो आता सुजलचं राहिलेलं काम आम्ही करतोय हात दुखला ना. आणि त्यानंतर निघतोय वापस पनवेलला. सो सुजल, साहिल, थँक्यू फॉर दिस अनफॉर्गेटेबल मेमरीज. खूप मजा आली. असेच ट्रिप काढत राहा पुढं. आपण खूप ठिकाणी जाऊया अशा भारी भारी. अचानक में भयानक ट्रिप. सुजलला आता लाईफ टाइम मेमरी राहील. लाईफ टाइम मेमरी. आता इथून सुजलला जायचंय गोरेगावला. ऑल द बेस्ट. थँक्यू. येस. चला गाईस, मी निघतो घरी. बाय गाईज, मजा करा. मजा बाय बाय. चला हमाली करायची. हमाली ये उद्या भेटू. चलो बाय, टेक केअर. थँक्यू.